नमस्कार सर्वांना. तर आपण चालू आहे दमनला. दमन बीच येथे मागं दमनचं बॉर्डर आहे तिथं. तिथं आपण थांबलेलो आहे. तिथून आपण आता दमन बीचकडे चालू आहे गुजरातमध्ये. या आपली गाडी. चला भेटू आपण गुजरातमध्ये. हॅलो काय दिसते ना काय ना आता ती पण गाडी बंद करू नको ना. फिरायला गेलो. चला आपण आता डायरेक्ट भेटू गुजरातमध्ये. सध्या डायरेक्ट फिरायला आलोय म्हणला. काय बरं हां हां इकडचे रस्ते म्हणजे रस्ते एक नंबर रस्ते काय ते मग. तर बघू शकता मग आपली गाडी आहे.
गाडीचा शूट घ्यायचा आहे आपल्याला. गाडीचा एक शूट घेऊ डायरेक्ट गुजरातला दमन बीचवर. You're all that I wanted, but this couldn't last. I wish that it would. And now I feel haunted by the ghosts of our past. I wish we were good. I'm lost in emotion, consumed by your love, and I can't escape. My heart is an ocean, but it's not big enough to fix these mistakes. Take me far away from where we both started. I need to go back where we last started. Somewhere we can put our past behind us. Anywhere we can go, anywhere. I'm lost in emotion, consumed by your love, and I can't escape. My heart is an ocean, but it's not big enough to fix these mistakes. Take me far away from where we both started. I need to go back where we last started. Somewhere we can put our past behind us. Anywhere we can go, anywhere.
जाऊ का नको या नको जाऊ ना बेल्ट लाव रे. आता येऊन बोल गाडी बाय टाका ना. गाडी पुढे जायला नको ना कटिंग Chalk Street. वापी सरळ म्हणताय. वापी 17 किलोमीटर आहे. Make a U-turn at Altanfalia Road. आता इथून दमन आहे फक्त 10 किलोमीटर आणि जंपर बीच आहे 13 किलोमीटर. तर आता आपल्याला जायचं आहे जंपर बीचवर. चला इथून जाऊया. चला आता बीचवर जाऊया. बघा आपली गाडी. चला आता आम्ही आलो दमन येथे. आता इथं बघू जेवणाचं पहिले जेवण वगैरे करू नंतर मग रूम घेऊ. सकाळी नंतर मग बीचवर जाऊ आपण. बघू शकता हे बघा आपण आलोय दमनला. इथं आपली गाडी आहे. हे बघा आपण आलोय आता दमन येते. आता आपण इथं थांबलोय तोपर्यंत. तर आपण बघा आपली गाडी. बघा आपली गाडी इथे लावलेली आहे आपली गाडी. बीचवरती आपल्याला सकाळी जायचं होतं पण पोरं म्हणून जेवण करायच्या पहिले आपण एक चक्कर मारून येऊ.
आता पुढे लाइटिंग हाऊस आहे. लाइटिंग हाऊस वगैरे म्हणजे इथून लाइटिंग हाऊस इथून आपण जाऊ बीचकडे. काय बघा खूप सुंदर असं लाइटिंग डेकोरेशन आहे. आणि पुढे वॉटरफॉल पण आहे लाइटिंग मध्ये. खूप छान आहे. चला पुढे तुम्हाला दिसेलच ते. हे बघा इथे रंगाडे आहे. आणि इकडे पुढे लाइटिंग सुंदर असं अ, खूप सुंदर असं फाउंटन आहे. आणि कलर पण त्याच्यामध्ये खूप छान वाटतं. हे बघू शकता तुम्ही. इकडनं आपण जाऊ राहिलो. खूप छान असं आहे. एकदम दिसायला म्हणजे एकदम छान वाटतं रात्रीच्या वेळेस. कधी तुम्ही आले ना रात्री इथं एक चक्कर नक्की मारा. खूप छान वाटतं. हे बघा आता आपण डायरेक्ट दमन बीचला चाललोय. मग तसंच तिकडून काय त्याच्या आपला पहिले नाईटला आपण जाऊन येऊ. नंतर जेवण गिरं करून सकाळची पण जाऊ उद्या. पहिले चला चक्कर मारू. गाडी पाहिजे गाडी लग बेल तर पुढे इकडचा घालून घेऊ काय का नाही काही. सापुतारा चला कुठे पण चला भाई लोक आता चला नाही का चला. चला घ्या माझ्या लुटा आनंद. खतरनाक गार्डन एक नंबर आहे. गाड्या बिड्या काय लाइटिंग हाऊस लाइटिंग एक नंबर. गार्डन वगैरे एकदम छान आहे. Continue on to Yogeshwar Mandir Road. दीपळकीचं नाव काय माहिती का? शहर मंदिर रोड. लाइटिंग हाऊस आहे. लाइटिंग आलोय भाई लोक आता आपण बीचवर 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 आलोय नाही का. आलो बीचवर. Turn left onto Jumpo Beach Road. ओके ओके. एंट्रीचं काय पैसे येईल. बघा आपण आता आलो बीचवर. बीचवर आलोय ना. बीचवर आलो तर गाडी तर लावू आता. लाइटिंग हाऊस पार्किंग. हा आपली गाडी इथं लावली. आपली गाडी इथं लावली. चला भाई लगू उतरू मग काय. पब्लिक उतरा 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 उतरा. आलोय आता. गाडी लावली. गाडी दाखव आपली. गाडी यादगार यादगार. आपली गाडी इथं लावली आता. आपण बीचवरती जाऊ. चला नाईटचा नजारा पाहू आणि नंतर डेला पण आपण येऊ परत. आता आम्ही आलो इथं बीचवर दमनला. नाईटचा नजारा बघा. बघा अशा प्रकारे नाईटचं हे बघू शकता तुम्ही. हे बघू शकता तुम्ही. आणि आपण डेला पण येऊ सकाळी. नाही तिकडे पुढे आता दागडा बुजून गेला.
हे बघा आता आपण आता इथे आपण इकडे जाऊ, इकडे जाऊ आता समुद्राची लाट बघायला. नाईटचा नजारा आहे हा, डेचा पण आपण बघू. आपली टीम बघा तिकडे आहे, आपली टीम ती बघा, आपली टीम तिकडे आहे आणि दीपक पण इकडे आहे. चला आपला कार्यकर्ता बरं एकदा त्याच नाव दोन्ही गाड्या त्याची काहीतरी फ्रँचायझी आहे रे. जेवण करतो सचिन आहे, हरी आणि येऊ शकता. चटणी आणलेली आपण घरची, मिरचीची चटणी आहे शेंगदाणे आणि लसणाची भाकरी. जेवण करू आता डायरेक्ट. राईस प्लेट आपण आता मागवलेली आहे. कशी आहे रे जिंकते हे ना. हे बघा ही आपली प्लेट आहे सचिन. काय चटणी घे. राईस प्लेट इथं आपली गाडी लावलेली आहे. जेवण केलं म्हणजे जेवण हेच राईस प्लेट घेतली होती आणि मंचुरियन घेतलं होतं. राईस प्लेट होती 70ला आणि मंचुरियन पण 80ला होतं. जेवण वगैरे केलं, आता इथून आपण निघू. चला. जसं की तुम्ही मगाशी बघितलं आमचं जेवण वगैरे झालं आहे. आता आम्हाला घ्यायचं होतं म्हणजे रूम, पण काय झालं आम्हाला रूमच नाही भेटला. म्हणजे रूम घ्यायचं होतं, म्हटलं आता मस्त नाही का, म्हणजे म्हटलं एक रूम घेऊ. रूममध्ये म्हटलं राहू 1 किंवा 2 7 जणांना. तर रूमच नाही भेटलं. तर तुम्हाला गंमत दाखवतो. तर आम्ही कशा प्रकारे झोपलं आहे बघा. पहिले आम्ही गेलो इथं पेट्रोल पंपावरती, इथं साईडला पंप आहे. तर पंपवाल्याला विचारलं, म्हणलं इथं झोपायचं आहे म्हणलं. तर ते काय बोलले म्हणे इथं तर म्हणलं काही झोपता नाही येणार. तर मग ते बोलले तर साईडलाच म्हणे एक पार्किंग आहे, तिथं तुम्ही म्हणा थांबू शकता. तर मग आता आम्ही इथं थांबलो. हे बघा अशा प्रकारचं इथं हे पार्किंग आहे मोठी. तुम्हाला गंमत दाखवतो. हे बघा कशा प्रकारे झोपलेत आपली टीम. हे तुम्ही बघू शकता. इथं हे हरी, हे बघा इथं हरी झोपलं आहे. हे बघा हरी आहे आणि इकडे चंद्रभान सचिन आहे.
आणि ते 3 जण मध्ये आहेत. टेंटमध्ये आता आपण पण झोपून घेऊ. आपण तर गाडीमध्ये झोपणार आहे. तर मच्छर पण खूप आहेत, पण आपण गाडीमध्ये झोपणार आहे कारण की आपल्याला व्यवस्थित हे फॅन आहे. फॅन असल्यामुळे आपण झोपू. फॅन वगैरे फॅन लावून देऊ, म्हणजे कसं फॅन लावल्यावर मच्छर वगैरे येणार नाही मध्ये. हे बघा, हे फॅन आहे. फॅनची हवा छान आहे एकदम. आपण गाडीमध्ये झोपणार आहे. तर चला भेटू उद्या. बाय बाय.